नमस्कार मंडळी. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मित्रांनो, आपण बघितलं की सरोजने इतके प्रयत्न करून सुद्धा कला आणि अद्वैत हे सेपरेट झालेले नसतात, तर उलट दोघंही एकमेकांच्या अजून जवळ यायला लागलेले असतात. दोघंही एकमेकांना समजून घ्यायला लागलेले असतात. सोबतच त्यांचा समानतेचा रकाना सुद्धा आता भरत आलेला असतो आणि हे सगळं कलामुळे शक्य झालेलं असतं. आता अद्वैतला हळूहळू कलाची जाणीव व्हायला लागते. खरंच कला आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे हे त्याला समजायला लागतं. रोहिणी आणि राहुल या दोघांचेही सगळे प्लॅन फ्लॉप होतात. अद्वैतच्या डिवोर्स पेपरवर सह्या घेण्याचा प्लॅनसुद्धा त्यांचा हुकलेला असतो. त्यामुळे नवनवीन त्यांचे प्लॅन सुरूच असतात, परंतु त्यांच्या प्लॅनमध्ये काय ते यशस्वी होत नसतात. कारण कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांच्या जवळ येताना सगळ्यांना दिसायला लागतात. लग्नामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी कला अगदी व्यवस्थितपणे हाताळते, व्यवस्थितपणे सगळं काही मॅनेजमेंट करते आणि तिचं ते मॅनेजमेंट बघून अद्वैत थक्क झालेला असतो. म्हणजे इतर टाईमला तिला वेंधळी म्हणणारा अद्वैत तोच अद्वैत मान्य करतो की खरंच कलामध्ये मॅनेजमेंट आहे आणि प्रत्येक गोष्ट ती सुद्धा परफेक्शनने करू शकते. अद्वैतला असा कलावर आता विश्वास बसलेला असतो आणि हळूहळू अद्वैत सुद्धा आता कलाकडे खेचला जात असतो. त्यालाही आता कलावर हळूहळू प्रेम व्हायला लागलेलं असतं. तोही कलाचा आता विचार करायला लागलेला असतो. बायको म्हणून कलाला स्थान द्यायला लागलेला असतो आणि हळूहळू कलाला देखील आपल्या बाजूने वळवून घेण्याचा तो आता त्याच्या परीने प्रयत्न करत असतो. त्याला माहीत असतं की कलाला हे लग्न टिकवायचं आहे, तिला माझ्यासोबतच राहायचं आहे, परंतु तिला हे नाही माहिती की मला पण तिच्यासोबत राहायचं आहे. म्हणून अद्वैत ठरवतो की त्याला आता काहीही करून कलाला प्रपोज करायचं आहे. कलाला प्रपोज करण्याच्या आधी तिला इम्प्रेस करायला हवं असं तो ठरवतो, परंतु तिला इम्प्रेस कसं करायचं हे त्याला कळत नसतं. असं काय करावं की कला इम्प्रेस होईल म्हणून आता वेगवेगळे प्रयोग तो करून बघत असतो. कलाशी गोड बोलत असतो आणि ज्या गोष्टीमुळे भांडणं होतील त्या गोष्टी अद्वैत अजिबात करत नसतो. उलट कलाची तारीफ करायला लागलेला असतो. खरे अगं तू किती चांगली आहेस, खरंच किती छान कामं करतेस, तुझ्यात किती मॅनेजमेंट आहे आणि खरंच तू किती चांगली आहे, अशा प्रकारचं इम्प्रेशन झाडायचं काम अद्वैत करत असतो. आणि कलाला ही गोष्ट कळत नसते की नक्की चांदेकरला झाले तरी काय, हा माझ्या बाजूने कसा एवढा बोलायला लागला. आत्तापर्यंत याला माझ्यातलं कधीच काही चांगलं दिसत नव्हतं आणि आता अचानक एवढी मी चांगली कशी काय वाटायला लागली याला. कलाला हा पॉझिटिव्ह सिग्नल वाटत असतो. कला मनात म्हणत असते की जाऊ दे, पण जे काही होतंय ते चांगलं होतंय आणि मला आवडतंय. कलासुद्धा या सगळ्यात एन्जॉय करत असते. लवकरच कलाचा वाढदिवस येणार असतो आणि कलाचा वाढदिवस येणार हे अद्वैतला कळलेलं असतं. आता कलाच्या वाढदिवसाला काहीतरी भयानक, काहीतरी सरप्रायझिंग करायचं असं अद्वैतने ठरवलेलं असतं, परंतु काय करायचं हे त्याला कळत नसतं. आणि मग बर्थडेचं पूर्णपणे त्याने प्लॅनिंग केलेलं असतं. सगळ्यात पहिल्यांदा त्याने कलासाठी एक सुंदर असा गाऊन आणलेला असतो आणि तो कलाला तो गाऊन देतो आणि सांगतो की उद्याच्या पार्टीमध्ये हाच गाऊन तू घाल. असं म्हटल्यावर कला जेव्हा तो गाऊन बघते तेव्हा अद्वैतला म्हणते की चांदेकर, हे सगळं काय आहे, तुला माहिती आहे चांगलं की मी असे कपडे नाही घालत, तरी तू माझ्यासाठी हे कपडे का आणले. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला माहिती आहे की तू हे कपडे नाही घालत, म्हणून तर मला तुला ह्या कपड्यांमध्ये बघायचं आहे. माझ्यासाठी घालायला काय प्रॉब्लेम आहे, एकदा तर घालूच शकते ना हा गाऊन. तर कला म्हणते की चांदेकर, हे बघ, मी असे कपडे कधी घातलेले नाही आहेत, त्यामुळे मी नाही घालणार हे कपडे, असं ती अद्वैतला सांगते. तर अद्वैत तिला खूप फोर्स करत असतो की तू हाच ड्रेस घाल. आता कलाला राग येतो आणि ती अद्वैतला म्हणते की चांदेकर, तुला कळत नाही का, मी नाही घालणार तर नाही घालणार हा ड्रेस. असं म्हटल्यावर अद्वैतला वाईट वाटतं. अद्वैत तिथून निघून जातो. आता कला विचार करू लागते की चांदेकरला मी दुखावलं का, म्हणजे याने माझ्यासाठी एवढा प्रेमाने हा ड्रेस आणला आणि मी मात्र हा ड्रेस नाही घालणार हीच रट लावली आहे. खरंच माझं चुकलं, मी चांदेकरला असं हर्ट नव्हतं करायला पाहिजे, असा विचार आता कला करू लागते आणि त्यामुळे काहीही करून मला अद्वैतची माफी मागावी लागेल असं ती म्हणत असते आणि अद्वैतने तेच ऐकलेलं असतं. आता अद्वैतला कळलेलं असतं की कला त्याची माफी मागणार आहे, त्यामुळे अद्वैत जास्तच भाव खायला लागलेला असतो. अद्वैत तिथे येतो तर कला अद्वैतला म्हणते की चांदेकर ऐक ना, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. तर अद्वैत मात्र आता तिला भावच देत नसतो आणि म्हणत असतो की पण मला नाही बोलायचं तुझ्याशी. कला म्हणते की चांदेकर प्लीज मला तुझ्याशी बोलायचं आहे, ऐक ना पण. तर अद्वैत म्हणतो की मला झोपायचं आहे आणि असं म्हणून अद्वैत झोपून घेतो.
उगाच कलाला तो परेशान करत असतो. आता कला फार टेन्शनमध्ये येते की चांदेकरने माझ्यासाठी एवढं सगळं केलं आणि मी असं कसं काय करू शकते. आता कलाला वाईट वाटायला लागतं. तर अद्वैतसुद्धा कलाची मजा घेण्याचं ठरवतो आणि कलाशी तो मुद्दाम बोलत नसतो. सकाळ झालेली असते. अद्वैत त्याचा आवरत असतो आणि कलाने तो सुंदर गाऊन आता घातलेला असतो. ते बघून अद्वैतची नजर मात्र तिच्यावरनं हटतच नसते. अद्वैत आरशातून तिच्याकडेच बघत असतो. कला अतिशय सुंदर दिसत असते. कलाने पहिल्यांदा असं काहीतरी वेअर केलेलं असतं, असं काहीतरी घातलेलं असतं आणि त्यामध्ये तिचं सौंदर्य हे अजूनच खुलून दिसत असतं. अद्वैतची नजर तिच्यापासून हटतच नसते. अद्वैत तिच्याकडे सारखा बघत असतो आणि कला त्यावेळी तो गाऊन ठीक करत असते, त्यामुळे तिचं अद्वैतकडे लक्ष नसतं. आता ती जेव्हा अद्वैतकडे बघते तेव्हा अद्वैत लगेच खाली बघून घेतो. जसं की मी तुझ्याकडे बघितलंच नाही आणि तू सुंदर दिसते की काय हेही मला माहीत नाही आणि तू गाऊन घातलाय हेही मला माहीत नाही, असं तो बिहेव करत असतो. मग कला आता मुद्दाम अद्वैत समोर येते आणि तिला तो गाऊन अद्वैतला दाखवायचा असतो की बघ मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे हा गाऊन घातलाय, असं तिला अद्वैतला दाखवायचं असतं. परंतु अद्वैत काय तिला बघतच नसतो आणि तिला पूर्णपणे इग्नोर करत असतो. जसं की घातला नाही घातला मला काही फरकच पडत नाही असं अद्वैत तिला दाखवत असतो. कलाला वाईट वाटत असतं की चांदेकर असं का करतोय. मी एवढा छान हा गाऊन घातलाय, त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी सगळं काही केलं आहे, मी कधी असं घातलेलं नाही आहे, तरीसुद्धा अद्वैतसाठी हे सगळं करते आणि तो मात्र माझ्याकडे बघतच नाही आहे. तर अद्वैत ह्या सगळ्या गोष्टी मुद्दाम करत असतो आणि मुद्दाम तो कलाला असं जाणून देत असतो. मग त्यानंतर तो तिथून निघून जातो. मग कलाही त्याच्या मागे मागे जाते. आता बाहेर गार्डनमध्ये अद्वैत येऊन उभा राहिलेला असतो. तर कलाही त्याच्या मागे येऊन उभी राहिलेली असते. तिच्या पायात काही हिल्स वगैरे नसतात, त्यामुळे ती गाऊन असा वरती पकडून चालत असते आणि त्याचवेळी नैना तिला बघते. आता नैनाला कळतं की काहीतरी गडबड आहे. ही कला अशी गाऊन वगैरे घालून आणि असा गाऊन वरती वगैरे पकडून कुठे चालली आहे. काहीतरी अद्वैत आणि कलामध्ये काहीतरी झालं आहे, या दोघांमध्ये काहीतरी गडबड आहे असं आता नैनाला कळलेलं असतं. पण काय गडबड आहे हे तिला समजत नसतं. आता तिला जाणून घ्यायचं असतं की हे सगळं काय चाललं आहे. परंतु त्याचवेळी तिथे अंजू येते आणि ती नैनाला सांगते की तुम्हाला रोहिणी मॅडमने बोलवलं आहे. असं म्हटल्यावर नैनाला तिथून जावं लागतं. नैना तिथून निघून जाते, पण तिच्या डोक्यात हेच चालू असतं की अद्वैत आणि कलामध्ये नक्की चाललंय तरी काय. नंतर कला आता बाहेर आलेली असते. अद्वैत हा रुसून बसलेला असतो. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर ऐक ना, मला तुला सॉरी म्हणायचं आहे. आय एम रिअली सॉरी. मी तुझ्याशी असं नव्हतं बोलायला पाहिजे. तू एवढ्या प्रेमाने हा मला ड्रेस आणलास आणि मी त्याचा अपमान केला. खरंच मला माफ कर ना या गोष्टीसाठी. तर अद्वैत म्हणतो की नाही, तुला दुसऱ्यांच्या फिलिंगचं कुठं काय घेणं पडलं आहे. तुला तर नेहमी तुझंच खरं करायचं असतं. तू दुसऱ्याला खुश करायला काहीही करू शकत नाही. मी एवढं प्रेमाने तुझ्यासाठी हा ड्रेस घेऊन आलो. मला थँक्यू म्हणण्याच्या ऐवजी तू माझ्या ड्रेसचा अपमान केलास. काही वाटायला पाहिजे खरे तुला. असं म्हटल्यावर कलाला अजून वाईट वाटू लागतं. कला म्हणते की हे बघ चांदेकर, हे बघ ना, मी घातलाय ना आता हा ड्रेस, मी तुला खुश करण्यासाठी घातलाय ना, हे बघ तुला खुश करण्यासाठी घातलाय. असं म्हटल्यावर अद्वैत म्हणतो की अच्छा, म्हणजे मला खुश करण्यासाठी घातलाय का तू, माझ्यासाठी घातलाय का तू. तर कला लाजते आणि म्हणते की हा चांदेकर, आता तू आणलाय म्हटल्यावर तुझ्यासाठीच घालणार ना मी. आता मला सांग ना मी कशी दिसते ह्या ड्रेसमध्ये, प्लीज सांग ना मला. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मला नाही माहिती कशी दिसते आणि तुला नसेल घालायचा तर नको घालूस. तर कला आता चिडते आणि म्हणते की काय चाललंय चांदेकर, केव्हापासून मी तुझी माफी मागते, परंतु तू मात्र तुझं भलतंच काहीतरी चाललंय. एवढी छान तुझ्यासमोर तयार होऊन आले, एवढा छान ड्रेस घालून आले, माझी तारीफ करायचं सोडून मात्र मला नुसता बोलतोय आणि इग्नोर करतोय. असं म्हटल्यावर अद्वैत म्हणतो की एक मिनटं खरे, पहिली गोष्ट मी तुझ्यावर रागवलेलो आहे, त्यामुळे तुला माझ्यावर रागवण्याचा काही एक अधिकार नाही आहे. त्यामुळे तू शांत बसायचं आहे. रागवणार मी आहे, चिडणार मी आहे आणि चिडलेलो मी आहे ना. तू माझी माफी मागायला आली आहेस ना इथे, मग तूच काय सुरू झाली. मग कलाला समजतं की अरे बापरे, आपणच चिडचिड करायला लागलो. मग त्यामुळे अद्वैतला ती म्हणत असते की बरं अद्वैत, सॉरी, आय एम रिअली सॉरी, आता तरी माफ कर ना मला. तर अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मी तुला माफ करेल, पण एका अटीवर, या ग्राउंडला तू 2 चक्कर मारायचे. असं म्हटल्यावर कला म्हणते की काय चाललंय चांदेकर, अरे अशा शिक्षा तर स्कूलमध्ये दिल्या जातात ना. तर अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मग असं समज हे स्कूल आहे, अद्वैत इंटरनॅशनल स्कूल असं स्कूल आहे आणि ह्या स्कूलमध्ये तुला चक्कर मारायच्या आहेत 2 आणि हीच तुझी शिक्षा आहे.
कला म्हणते की चांदेकर, अरे या गाऊनमध्ये मला नाही रे चालता येत, तर मी कुठे एवढ्या चक्कर मारत बसू. अद्वैत म्हणतो की बघ, आता तुझ्या मनावर आहे, तुला काय करायचं आहे ते. तुला जर माझी माफी मिळवायचीच असेल तर तुला ही गोष्ट करावी लागेल. त्यामुळे आता कलाचा नाईलाज झालेला असतो. कला आता ग्राउंडला चक्कर मारत असते, त्या बागेत चक्कर मारत असते आणि ते गाऊन वरती पकडून तिचे चक्कर मारणं सुरू असतं. अद्वैतला मात्र त्यावेळी हसायला येत असतं. आता कलाचा चेहरा एवढा एवढा झालेला असतो, परंतु काय, अद्वैतची माफी हवी असते. आता अद्वैतने ज्या गोष्टी सांगितल्या ते करणं तिला भाग असतं. त्यामुळे गाऊन असा वरती पकडून आता ती त्या ग्राउंडला चक्कर मारत असते. आता त्याचवेळी एक 4 लहान मुलं तिथे येतात. त्या लहान मुलांना बघून कलाला खूप आश्चर्य वाटतं, कारण त्या लहान मुलांनी सेम अद्वैतसारखा ड्रेस घातलेला असतो. अद्वैत ज्या प्रकारे ड्रेसिंग करतो, अद्वैत ज्या प्रकारे चष्मा घालतो, त्याची हेअरस्टाईल ज्याप्रमाणे आहे, सगळी ती मुलं अगदी तशीच दिसत असतात. एवढी छोटी छोटी मुलं असतात आणि ती अद्वैतप्रमाणे दिसत असतात. आता त्या मुलांना बघून कलाला खूप आश्चर्य वाटतं. कला त्या मुलांकडेच बघू लागते आणि हसू लागते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत, अरे हे मिनी अद्वैत कोण आहे. असं म्हटल्यावर ती मागे वळते आणि अद्वैत आता तिथून गायब झालेला असतो. कलाला प्रश्न पडतो की चांदेकर कुठे गेला, कारण आता अद्वैतने खूप मोठं कलासाठी सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आणि त्याप्रमाणे, कारण बर्थडेच्या दिवशी त्याला कलाला सगळ्यात मोठं सरप्राईज द्यायचं असतं आणि त्या सरप्राईजची ही सर्व तयारी असते. तर आता ती छोटी छोटी मुलं असतात, त्यांना बघून कलाला खूप छान वाटलेलं असतं आणि छोटे छोटे अद्वैत तिच्यासमोर उभे असतात, त्यामुळे तिला ते फार क्यूट वाटत असतं. मग त्यानंतर एक फुलांनी सजवलेली गाडी आता तिथे येते आणि ती गाडी बघून कला खूप खुश होते आणि एवढी फुलांनी एवढी छान सजवलेली गाडी तिला खूप आवडते. त्याचवेळी नैना ही बाहेर आलेली असते. नैना बघते की एवढी फुलांनी सजवलेली गाडी, त्यानंतर कलाने हा एवढा छान गाऊन घातलाय, ही एवढी छान दिसते, नक्की हा सगळा काय प्रकार आहे. आणि अद्वैतही तिला कुठे दिसत नसतो. तिला आता डाऊट यायला लागतो की अद्वैतला कलाला प्रपोज तर करायचं नसेल ना, असं आता नैनाला वाटू लागतं. तर आता ती छोटी छोटी जी मुलं असतात, छोटे अद्वैत असतात, ते आता कलाला सांगतात की तुम्हाला ह्या गाडीमध्ये बसून जायचं आहे. आणि असं म्हटल्यावर कला म्हणते की अच्छा. मग कला आता त्या गाडीमध्ये जाऊन बसते. ड्रायव्हर तिथेच असतो. तर कला आता त्या गाडीमध्ये बसलेली असते आणि ड्रायव्हर आता कलाला तिथून घेऊन जात असतो. कला त्या ड्रायव्हरला विचारते की दादा आपण कुठे चाललो आहे, परंतु ड्रायव्हर म्हणतो की नाही मॅडम, मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही, तुम्हाला आता याबद्दल काहीच सांगू शकत नाही. असं म्हटल्यावर कला म्हणते की अच्छा, म्हणजे हे सगळं अद्वैतचं प्लॅनिंग आहे. अद्वैतने माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलं आहे आणि हा त्याच्या प्लॅनचा एक भाग आहे, असं आता कलाला समजलेलं असतं आणि कला त्या सगळ्या गोष्टी फार एन्जॉय करत असते. मग त्यानंतर आता कलाला गाडीमध्ये एक बॉक्स दिसतो. त्या बॉक्समध्ये एक चिठ्ठी ठेवलेली असते आणि त्या चिठ्ठीसोबत एक गुलाबाचं फूल देखील असतं. आता त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं, तर हा रोज देऊन मी तुझी माफी मागायला पाहिजे, कारण तुला जे मी रोज रोज बोलायला हवं ते मी कधी बोललोच नाही. जे रोज मी बोलायला हवं त्याची तू हकदार असताना सुद्धा मी तुझ्याशी त्या गोष्टी नाही बोललो, त्यासाठी मला माफ कर, असं काहीतरी त्याने फनी लिहिलेलं असतं. मग कला विचार करते की काय अद्वैतला मला रोज रोज बोलावंसं वाटत असेल किंवा कुठल्या गोष्टीची मी हकदार आहे. म्हणजे याचा अर्थ असा असतो, जो कलालाही वाटत असतो की अद्वैतला मला आय लव्ह यू म्हणायचं आहे, असं तिला आता कळलेलं असतं आणि त्यामुळे ती अजून खुश झालेली असते, हॅप्पी झालेली असते आणि खूप एक्सायटेड असते. नेक्स्ट सरप्राईज तिचं काय असणार आहे. कलाला आता फार छान वाटत असतं. मग त्यानंतर ड्रायव्हर आता एका ठिकाणी गाडी थांबवतो. आता ड्रायव्हरने गाडी थांबवल्यावर कला त्याला विचारते की दादा आपण इथे का थांबलो आहे, कारण एकदम जंगल असतं, छान सगळीकडे हिरवळ असते आणि तिथे कलाला थांबवलेलं असतं. कला त्याला विचारते की दादा अहो इथे का थांबलो आपण. तेव्हा ते दादा सांगतात की अहो तुमचं नेक्स्ट सरप्राईज इथे तर आहे. असं म्हटल्यावर कला खूप खुश होते. मग अद्वैत आता तिथे आलेला असतो. अद्वैतने हिरोसारखी एंट्री तिथे घेतलेली असते आणि अद्वैतला बघून आता कला खूप खुश झालेली असते. कला त्याच्याकडे बघत असते. एखाद्या राजकुमारासारखा अद्वैत तिथे आलेला असतो आणि कलाने सुद्धा एखाद्या राजकुमारीसारखा तो गाऊन घातलेला असतो आणि ती तशीच दिसत असते. मग अद्वैत तिला हात देतो आणि गाडीतून खाली उतरवत असतो. त्यावेळी कलाच्या पायात सँडल नसतात. अद्वैतला हे माहीत असतं. त्या गोष्टीचं पूर्णपणे प्लॅनिंग करून आलेला असतो. सगळ्यात पहिल्यांदा तो गाडीतच कलाला सँडल घालतो. कलाला त्याने हिल्स घातलेले असतात. मग त्यानंतर आता कलाला हात धरून आता तो बाहेर घेऊन येतो.
तर बाहेर असं भव्य डेकोरेशन केलेलं असतं एका ठिकाणी. नदीच्या साईडला एक सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं आणि त्यावर खूप सारे प्रेमाचे चिन्ह सुद्धा असतात. कला आणि अद्वैतचे एकत्र असलेले फोटो असतात, त्यांच्या लग्नाचे फोटोज असतात, त्यांनी एकमेकांसोबत ज्या काही आतापर्यंत मेमरी घालवल्या त्या सगळ्यांचे फोटोज तिथे असतात आणि ते सगळं बघून आता कलाला खूप आनंद झालेला असतो. अद्वैत कलाचा हात धरून कलाला तिथे घेऊन जात असतो. आता त्यावेळी तिथे आलेली असते नैना, कारण नैनाने कलाचा पाठलाग केलेला असतो. तिला माहीत असतं की काहीतरी गडबड आहे, या दोघांचं नक्की काय चाललंय हे बघण्यासाठीच तिथे आता नैना आलेली असते. नैना आता लांबूनच हा सगळा प्रकार बघत असते आणि नैनाला आता एकंदरीत आयडिया आलेली असते की इथे नक्की काय होणार आहे ते. कला अद्वैतला थँक्यू म्हणत असते, तेव्हा अद्वैत म्हणतो की थँक्यू काय, खरं तर हे मी माझ्यासाठी केलं आहे, कारण मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. ॲक्च्युली मी तुझ्यासाठी काहीतरी लिहिलं आहे, तुझ्यासाठी काहीतरी कविता केली आहे, असं तो कलाला सांगत असतो आणि तिला सांगतो की मी माझ्या कवितेतून तुला सांगणार आहे माझ्या मनातल्या फिलिंग काय आहे ते. तर कला खूप त्यासाठी एक्सायटेड असते. आता अद्वैत एक चिठ्ठी काढतो आणि ती कविता वाचायला लागतो, परंतु होतं असं की ती चिठ्ठी आता उडते आणि नेमकी पाण्यात जाऊन पडते. तर कला आता अद्वैतकडे बघू लागते आणि हसू लागते. अद्वैत म्हणतो की एवढं काय आहे हसण्यात त्यासारखं, आणि तसंही ती कविता मीच लिहिली आहे, त्यामुळे ती कविता माझी पाठ आहे आणि तू समोर असताना मला एखाद्या कागदाची काय गरज आहे, खरं तर तूच तर माझी कविता आहे, असं काहीतरी रोमॅन्टिक अद्वैत बोलत असतो. कलाला बघून फार वेगळंही वाटत असतं, तिला हसायलाही येत असतं आणि छानही वाटत असतं की हा चांदेकर हेही करू शकतो म्हणून. कला फार एक्सायटेड असते, अद्वैत काय बोलणार आहे, अद्वैतची कविता काय असणार आहे. अद्वैत आता कविता सुरू करतोच, त्याने कविता म्हणायला सुरुवात केलेलीच असते. त्याचवेळी आता अद्वैतला एक अननोन नंबरवरनं कॉल येतो. आता एवढा भारी मुवमेंट असतो, एवढा चांगला क्षण असतो आणि त्या क्षणामध्ये त्याला फोन येत असतो, त्यामुळे पहिल्यांदा तो फोन रिजेक्ट करतो. तर कला त्याला परंतु पुन्हा एकदा फोन येतो. मग कला त्याला म्हणते की चांदेकर तू एक काम कर, पहिल्यांदा तो फोन घे, मग आपण काय आहे ते बोलूयात. मग अद्वैत आता तो फोन उचलतो. नैनाही तिथेच उभी असते, ती हा सगळा प्रकार बघत असते आणि तिचे सगळे स्वप्न आता धुळीस मिळालेले असतात, कारण कला आणि अद्वैतला सेपरेट करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले असतात, त्याचा काही एक उपयोग झालेला नसतो आणि कला आणि अद्वैत तिला एकमेकांच्या एवढे जवळ दिसत असतात, त्यामुळे तिला मात्र आता खूप राग येत असतो या सगळ्या गोष्टीचा. पण अद्वैतला त्यावेळी एक फोन आलेला असतो, जो की अननोन नंबरवरनं फोन असतो आणि तो अननोन नंबरवरचा फोन ऐकून, समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून अद्वैत आता पूर्णपणे हादरलेला असतो. अद्वैतला खाली पायच राहिलेले नसतात, अद्वैत पूर्णपणे गळून गेलेला असतो. कलालाही काही कळत नाही, म्हणून कला आता तो फोन घेते, त्या व्यक्तीशी ती बोलत असते आणि त्यावेळी कलाला सुद्धा प्रचंड मोठा धक्का बसतो या सगळ्याचा आणि कलासुद्धा आता सदम्यामध्ये गेलेली असते. तर मित्रांनो, आता हा फोन आहे तरी कोणाचा, असं त्या समोरच्या व्यक्तीने काय सांगितलंय की कला आणि अद्वैत त्यावेळी दोघंही कोसळून पडले. जर मित्रांनो तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की पुढे काय झालं की ज्यामुळे कला आणि अद्वैत दोघंही एवढे शॉक झाले, तर मित्रांनो तुम्हाला पार्ट 2 अशी कमेंट करावी लागेल. जितके जास्त कमेंट येतील तितका लवकर एपिसोड रिलीज होईल. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करा. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटद्वारे नक्की सांगा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.